तुझ्या बाबाने चोरी केली आहे। मी रात्री त्यांना देवळात येताना पाहिलंय। म्हणजे ते मंदिरात आले होते म्हणजे त्यांनी चोरी केली, याला काय अर्थ आहे? अहो काय काय नाही केलं त्यांनी गावासाठी। स्वतः आधी गावाचा विचार करतात, स्वतःची अर्धी पेन्शन आजही गावाच्या योजनांसाठी देतात, आणि तुम्ही त्यांच्यावरती चोरीचा आळ लावताय। तुम्हाला वाटतं तरी ते असं काहीतरी करू शकतात? हे बघ, ते सगळं इथे काढत बसू नकोस, त्याचा इथे काही संबंध नाहीये। चोरी झालेली आहे आणि मला खात्री आहे ती कर्नल साहेबांनीच केलेली आहे। जाधव काका, आता एक शब्द जरी तुम्ही तोंडातून काढला ना तर बघा मी काय करीन। अरे आम्हाला धमक्या देण्याआधी स्वतःच्या वडिलांना विचार ना, चोरी कशाला केली ते। जाधव, लय झालं तुमचं। आता एक शब्द जरी तोंडातून काढलाच ना तर बघा, लाज नाही वाटत? हो, कर्नल साहेबांसारख्या देव माणसाला तुम्ही असं बोलता? कर्नल साहेब, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही असं काहीच करणार नाही, तुम्ही नका लक्ष देऊ। हे बघा, मी मंदिराचा ट्रस्टी आहे आणि माझा कर्नल साहेबांवरती डाऊट आहे, त्यामुळे बाकी कोणी बोलायचं काम नाहीये। काका काका एक मिनिट प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतो। तुम्ही बाबांना चांगलंच ओळखता, दरवर्षी एवढ्या हौशीने देवीच्या कार्यक्रमात सहभागी होतात, मदत करतात, आणि तुम्ही त्यांनीच चोरी केली काय म्हणताय? आता तर मला पूर्ण खात्री आहे मंदिरातली खडानखडा माहिती कर्नल साहेबांना आहे, त्यामुळे मंदिरातल्या दागिन्यांची चोरी कर्नल साहेबांनीच केलेली। काय कर्नल साहेब, कुठे ठेवले दागिने लपून का विकून आला डायरेक्ट? काय कर्नल साहेब, गावासाठी एवढं केलं तेवढं केलं म्हणता आणि देवीचे दागिने चोरता? लाज नाही वाटत तुम्हाला? हे गण्या, थोबड बंद ठेव की। हो ठेवतो की, तुमच्या कर्नल साहेबांना सांगा ना चोरी केली ते कबूल करायला। बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाहीये? अरे नितीश, तुला कळत नाहीये का? हे सगळे आरोप आहेत ना, हे सगळे आरोप निराधार आहेत। मग एवढ्या रात्री तुम्ही देवळात काय करत होतात? साहेब, आता तुम्हीच काहीतरी बोला। अहो, या गावात तुमच्या शब्दाला वजन आहे, तुम्हीच बोला या प्रकरणात। दादू, काय आहे सगळं प्रकरण? या कर्नल साहेबांनी देवीच्या दागिन्यांची चोरी केली आहे। मी स्वतः बघितलं त्यांना देवळात। काय हे सांगताय ते खरं आहे का? उशिरापर्यंत होतो मी मंदिरात, त्याचा अर्थ असा होत नाही की मी चोरी केलेली आहे। अहो, चोर कबूल करतो का चोरी केल्याचं? राजवीर साहेब, आपण पोलिसांचीच वाट बघूया। हे असं कबूल करणार नाही। आता पोलीसच काय तो न्याय देतील। कायद्यासमोर सगळे समान असतात। पण कर्नल साहेब, आम्हाला असं वाटलं नव्हतं तुम्ही असं काही कराल ते। हो जाधव, आता हे तुमचं अति होत आहे। मी तुम्हाला शांतपणे नीट समजून सांगायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये। तुम्हाला मुद्दामूनच वाकडा चिरायचंय का? तर तसं सांगा। वाकड्यात तुम्ही शिरता कर्नल साहेब, कबूल करा तुम्ही चोरी केले ते। जाधव, पुरे पुरे झालं। राजवीर, तुम्ही या मंदिराचे मुख्य ट्रस्टी आहात, आता तुम्हीच समजवा याला। रात्री कोणी मंदिरात आलं याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी चोरी केली आहे म्हणून। नाही, बरोबर आहे कर्नल साहेब तुमचं, पण एवढ्या रात्री तुम्ही तिकडे काय करत होता हे सांगून टाका ना सगळ्यांना। राजवीर, तुम्ही म्हणून एक मिनिट प्लीज। राजवीर, तुम्ही मला प्रश्न विचारताय? मला विचारायच्या ऐवजी याला विचारा की मंदिरात सिक्युरिटी का नव्हती ते। त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं? तुम्ही कबूल करा ना तुमच्यावर चोरीचा आरोप आहे ते। जाधव, तुम्हाला खरंच माझ्यावर संशय म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप लावताय?
का कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही माझ्यावर आरोप लावताय? म्हणजे अहो कर्नल साहेब काय बोलताय तुम्ही? काय म्हणायचं तुम्हाला? आधी माफी मागा. एक तर चोरी करायची तर करायची आणि वर आमच्यावरतीच आरोप लावायचे. आधी माफी मागा. मी बोलतोय ना त्याच्यावर मी ठाम आहे, कारण हे सगळं कारस्थान कोणाच्या तरी सांगण्यावरनं आखलं गेलेलं आहे. म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला? मला काय म्हणायचं ना ते तुमच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. जसं मनूची शाळा बंद करायचं कारस्थान तुम्ही रचलं होतं ना, तसंच हे सुद्धा कारस्थान रचलं गेलेलं असू शकतं. बाबा मग काय बोलताय तुम्ही? बघा, ऐकताय ना सगळे काय बोलतात तुमचे लाडके कर्नल साहेब? वा, स्वतः चोरी करायची तर करायची आणि दुसऱ्यावरती आरोप लावायचे. काय कर्नल साहेब, तुमची हिंमत कशी होते मोहिते पाटलांवर बोट दाखवायची? ते काही नाही, या सगळ्याचा आत्ताच्या आत्ता निकाल लागला पाहिजे. कर्नल साहेब, तुम्ही जोपर्यंत राजवीर साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अहो बघत काय बसलायत? माफी मागा त्यांची, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. बाबा काय बोलताय तुम्ही? कारण तुझी शाळा बंद करायचं कारस्थान यांचंच होतं. बाबा काय बोलताय तुम्ही? राजवीरवर काय आरोप करताय? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही मनू, मनू तू यांना अजून नीट ओळखलेलं नाहीयेस. बाबा तुम्हाला पण माहिती आहे राजवीरच्या सांगण्यावरनं नोटीस मागे घेतली होती त्या अधिकाऱ्यांनी. कारण यांच्या सांगण्यावरनं ती नोटीस पाठवली होती. म्हणून मी सगळ्या गोष्टीची शहानिशा करूनच बोलतोय. आणि यांच्यामुळेच त्या पालिका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं. हाच तर प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही चुकीची माहिती काढता. त्या ऑफिसरला माझ्यामुळे नाही, त्यानं चुकीची कारवाई केली म्हणून सस्पेंड केलं होतं. खोटं बोलताय तुम्ही. मला फसवायचा प्रयत्न करू नका. मी सगळ्या गोष्टीची माहिती काढली आहे. म्हणू यांना विचार, निवृत्ती गाडीची जमीन तुला वाढदिवसाला जी गिफ्ट दिली आहे ना, ती यांनी कशी मिळवली ते विचार यांना. ती जमीन मनू यांनी धमक्या देऊन मिळवलेली आहे. बाबा पास झालं प्लीज. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मनू तू विश्वास ठेव माझ्यावर. अगं राजवीर असेच आहे, तू ओळखलं नाहीये यांना. बाबा मी ओळखते त्यांना, तुम्ही ओळखलं नाही. तुम्ही का असे खोटे आरोप करताय त्यांच्यावर? ते असे नाहीये. खोटे आरोप? मनू अगं मी खोटे आरोप का करीन? मला तेच तर कळत नाहीये बाबा. मी सांगते ना राजवीर असे नाहीये, ते असं कधीच नाही करू शकत. जाधव काय चाललंय? साहेब बरं झालं तुम्ही आलात. या कर्नल साहेबांनी दागिन्यांची चोरी केली. कशावरून? काल सर्वात शेवटी मंदिरात हेच आले होते. विचार आहे ना. काय कर्नल साहेब, खरं आहे काय? मी रात्री मंदिरात होतो हे खरं आहे, पण बिन काही नाही साहेब. यांनीच चोरी केलेली, यांच्यावरतीच आम्हाला डाऊट आहे. थांबा, बोलतोय ना मी. नाही साहेब, यांनी राजवीर साहेबांचा अपमान केलेला आहे. त्यांना आधी माफी मागायला सांगा त्यांची. कर्नल साहेब, तुम्हाला ट्रस्टीने स्वतः मंदिरात पाहिलं आहे.
त्यामुळे तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावंच लागेल. हो पण इन्स्पेक्टर साहेब यांनी खरंच काही केलं नाहीये. खरं यांनी चोरी केली आहे की नाही हे कोर्टातच सिद्ध होईल. बाबा अहो, तुम्ही काहीतरी बोला ना. नितीश, आता काहीही बोलू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला वाटत असेल की मी चोरी केली आहे तर ठीक आहे, करा मला अटक. इथल्या कायदे व्यवस्था आणि न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. काय बोलताय हो? इन्स्पेक्टर साहेब, बाबा असं काही नाही करू शकत. प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर. राजवीर तुम्ही बोला ना प्लीज. काही गरज नाहीये. मी चोरी केलेली नाहीये, त्यामुळे मी निर्दोष सुटणार. चला. बाबा अहो ऐका ना. आई आई प्लीज शांत हो. आई आई तू शांत हो. मी पोलीस स्टेशनला जातो आणि बाबांना सोडवून आणतो. सगळ्या गावाला माहितीये की बाबा निर्दोष आहेत. तू बघितलंस ना तुझ्या बाबांनी ज्या गावासाठी मरमर केली त्या गावाने काय दिलं शेवटी बाबांना. त्या माणसाने नेहमी स्वतःचा विचार नंतर केला, आधी गावाचा विचार केला. आणि त्याच गावाने त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला. नाही करा करा ना अजून समाजसेवा. आई प्लीज तू शांत हो. हे बघ बाबांना काही होणार नाहीये प्लीज. असं कसं म्हणतेस तू? बघ एवढं सगळं झालं आणि तू म्हणतेस काही होणार नाही. काय काय व्हायचं बाकी आहे मला सांग. राजवी हे जे काय तुम्हाला बोलले ना ते मनावर नका घेऊ. मी माफी मागते त्यांच्या वतीनं हवं तर. तुम्ही माफी कशाला मागताय? मला असं वाटतं कर्नल साहेबांचा खूप मोठा गैरसमज झालाय. तो गैरसमज मी दूर पण केला असता, पण त्यांनी गावासमोर असा इश्यू नव्हता करायला पाहिजे. मला खरंच कळत नाही बाबा असे कसे वागले, असे कसे आरोप केले त्यांनी तुमच्यावर. मनवा काय बोलताय तुम्ही? आई आता कोणत्या टेन्शन मध्ये आणि तुम्ही कुठला विषय काढताय? तुम्ही नका विचार करू यावर. आणि मला असं वाटतं आता आपण कर्नल साहेबांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राजवीर बाबांनी तुमच्यावर एवढे आरोप केले आणि तरी तुम्ही. ते कर्तव्य आहे माझं. ते माझ्याशी कसे जरी वागले तरी कोणीतरी लागतात ते माझे. मला असं वाटतं आपण आता पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे लवकर. चल आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. कर्नल अजय सावंतराव कुठे? चौकशी सुरू आहे त्यांच्या. हो पण त्यांनी काहीच नाही केलंय. अहो मॅडम, ट्रस्टींनी काल त्यांना स्वतः मंदिरात पाहिलेलं आहे. अरे मंदिरात बघितलंय म्हणजे त्यांनी चोरी केली असं होत नाही ना. अहो मॅडम, माझ्याशी वाद घालून काही होणार नाही. आज चौकशी सुरू आहे, काय ते कळेलच आता. आम्हाला भेटायचं आहे त्यांना. मी साहेबांना सांगून ठेवतो, पण आत्ता भेटता येणार नाही. बसा तुम्ही. हो आई ये बस. चल ये. सगळं नीट होईल ना? बाबा सुटतील ना? हो काळजी नको करू, काही नाही. साहेब साहेब माझ्या बाबांनी काही नाही केलं हो. हे पहा, त्यांनी काही केलं की नाही हे लवकरच समोर येईल. पण मग तोपर्यंत त्यांना इथेच राहावं लागेल का? नाही, जामीन मिळू शकतो. साहेब प्लीज आम्हाला त्यांना भेटू द्या. ठीक आहे, जा, पण जास्त वेळ नाही. चला. एक मिनिट, सगळ्यांनी जायची गरज नाही, एकालाच भेटता येईल. आई मी जातो.
आई ये तू बस. ये आई बस. बाबा, नितीश, बाबा ठीक आहात ना तुम्ही? हो मी ठीक आहे. काय चौकशी केली त्यांनी? अरे काय चौकशी करणार, विचारत होते इतक्या रात्री मंदिरात का गेले होते वगैरे वगैरे. बाबा हे सगळं काय होऊन बसलंय? आपण कोणाचं काय बिघडवलंय? नितीश, अरे घाबरलायस तू? बाबा हे सगळं असं अचानक झाल्यानंतर घाबरणार नाही तर दुसरं काय होणार? कम ऑन माय सन. अरे मला काही होणार नाही. माझा या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष सुटेन. बाबा तुम्ही निर्दोष आहात हे आम्हाला सुद्धा माहिती, पण राहून राहून एक प्रश्न पडतो, तुमच्यावर चोरीचा आळ कोणी कसा काय घेऊ शकतं? खरं तर माझ्यासाठी पण हे अनपेक्षित होतं, पण मला माहिती आहे मी निर्दोषच सुटणार. बाबा तुम्हाला असं बघवत नाहीये. अरे मला काय जन्मठेपेची शिक्षा झाली आहे का? फक्त आरोप लावलेत माझ्यावर. तर मला सांग, आरती कशी आहे? हाई ठीक आहे. राजवीर जिजू आणि ताई आहेत त्यांच्याबरोबर. आई बरोबर बाहेर बसले. मनू आणि राजवीर पण आलेत. मनू, बाबांना आत खूप त्रास होत असेल ना ग? आई नितेश गेलाय ना आतमध्ये, नको काळजी करूस. पण ते कधी सोडतील यांना? तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना सोडवण्याचे सगळे प्रयत्न करेन. आईची काळजी घे आणि तू खचून जाऊ नकोस. खंबीर राहा. हो. मनू बरी आहे ना? हो. आज मनूचं आश्चर्य वाटलं मला. तिने माझ्यावर विश्वास न ठेवता राजवीरवर विश्वास ठेवला. त्याच्या पाठीशी उभी राहिली. मला कळत नाही ती आपल्या नवऱ्याच्या बाजूने उभी राहिली म्हणून तिचं कौतुक करू का आपल्या बापाच्या विरुद्ध उभी राहिली म्हणून तिचा राग राग करू. बाबा राग तर मला सुद्धा येतोय, पण बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार आता नका करू. तुम्ही इथून सुटणं महत्वाचं आहे. या प्रकरणात मला मुद्दाम अडकवलं जातंय अशी शंका आहे मला. म्हणजे मी निवृत्तीच्या मुलाला भेटायला गेलो. निवृत्तीची जमीन राजवीरनी कशी घेतली याची चौकशी करायची होती मला, पण त्यानंतर लगेच माझ्यावर चोरीचा आरोप झाला. कोण राजवीर? नाही साहेब, मी कुठल्या पण राजवीर मोहिते पाटीलांना नाही ओळखत. तुझ्या वडिलांनी मंदिरातले दागिने चोरलेत. पण एवढ्या रात्री तुम्ही तिकडे काय करत होता हे सांगून टाका ना सगळ्यांना. हे सगळं प्लॅन केल्यासारखं वाटतंय मला. भाऊ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की चोरीच्या प्रकरणात राजवीर जिजूंनी तुम्हाला अडकवलंय? शक्यता नाकारता येत नाही आणि माझा अंदाज सहसा चुकत नाही. बाबा तसं असेल तर मग आपण त्यांना जाब विचारायला हवा. पण आता तू हे कोणाशी बोलू नकोस. चला भेटायची वेळ संपली. जा बेटा आणि आईची काळजी घे. तुझी पण काळजी घे. बाबा मी तुम्हाला सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. काय झालं? काय म्हणाले बाबा? कसं आहेत ते? ठीक आहेत बाबा. त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी मी वकील शोधतो. गरज नाही, माझा वकील बोलवलाय मी, तो करेल सगळं. म्हणजे आज मिळेल ना त्यांना जामीन? आज सुटतील ना ते? ते आता वकील आल्यावरच कळेल आपल्याला. नमस्कार राजेश सर. झाले पेपर्स रेडी? होय सर, काही काळजी करायची गरज नाही. आज बेल होईलच. ठीक आहे, प्रोसिजर सुरू करा. ओके. इन्स्पेक्टर, मी ॲडव्होकेट साने. थँक्यू.
अजय सावंतरावांचा जामीन अर्ज द्यायला आलोय. हे पेपर्स. कोरे कोरे हो साहेब. त्या अजय सावंतरावांना घेऊन या. हो. आले. नमस्कार, मी ऍडव्होकेट साने. या पेपर्सवर तुमच्या सह्या लागतील. काय आहे हे? माझे वकील आहेत, जामीन करतील तुमचा. तुम्हाला कोणी सांगितलं माझा जामीन करायला? मी हवं तर जेलमध्ये राहीन, पण तुमच्या मदतीने जामीन घेणार नाही.